चंद्राबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने मून एक्सप्रेसची तयारी सुरू केली आहे. ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. तसंच नाशिक लोकसभा मतदारसंघातील स्थिती कशी आहे, इथं लोकांचा कल काय आहे हे देखील ऐकणार आहोत. त्याचबरोबर IPL मध्ये आज चेन्नई आणि गुजरात हे संघ आमने सामने येणार आहेत. ही लढत कशी असेल याचं विश्लेषणही ऐकणार आहोत. तर मराठी टीव्ही मालिकेत आता AIचा वापर होतोय. त्यासाठी नवी मराठी मालिका प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 10 मे वार शुक्रवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेची. जगातील अनेक देश चंद्रावर जाण्यासाठी योजना आखतायत. भारताच्या इस्रोने नुकतीच चांद्रयान-3 मोहीम फत्ते केली, पण आता नासाकडून मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा मोठ्या मोहिमेच्या तयारीत आहे. चंद्रावर पेलोड वाहतुकीसाठी रेल्वेप्रमाणे यंत्रणा विकसित केली जाते. नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत ही यंत्रणा विकसित केली जाते. ही मोहीम जर यशस्वी झाली तर मानवाचा चंद्रप्रवास सोपा होणार आहे. यामध्ये एकूण 6 प्रकल्प असून त्यांपैकी प्रत्येकाने सुरुवातीचा टप्पा पूर्ण केलाय. यालाच नासाने मून एक्सप्रेस मिशन असं नाव दिलंय. जर हे शक्य झाले तर मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठं यश असेल. नासाचे वैज्ञानिक जॉन नेल्सन म्हणाले, हा प्रकल्प यशस्वी होईलच याची मला शाश्वती नाही, पण भविष्यात मून एक्सप्रेस मिशन हा एरोस्पेस मिशनचा भाग बनू शकतो. या प्रकल्पाबरोबर मंगळ ग्रहावर मानव आणि वस्तू पाठवण्याची अत्याधुनिक यंत्रणा विकसित करण्याचा देखील नासाकडून प्रयत्न सुरू आहे. हा देखील नासाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची. या मतदारसंघातील परिस्थिती सध्या कशी आहे, कुणाचं पारडं इथं जड राहिलं, जनतेचा कल कुणाकडे आहे याचा आढावा घेतलाय नाशिक दैनिक सकाळचे मुख्य बातमीदार विक्रांत मते यांनी. काय नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मुळात महायुतीकडनं उमेदवारी उशिरा जाहीर झाली. ती हेमंत गोडसे यांना जाहीर झाली आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर हेमंत गोडसे उभे आहे आणि 2 टर्म ते खासदार आहे नाशिकचे हेमंत गोडसे. आणि महाविकास आघाडीकडनं राजाभाऊ वाजे हे मशाल चिन्हावर उभे आहे. उदाहरण म्हणजे शिवसेनेचे दोन्ही गट हे आमने सामने हे आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये. आता ज्या दिवशी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाली तर त्या अगोदर 45 दिवस अगोदर ही राजाभाऊ वाजे म्हणजे पराग वाजे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि 45 दिवस हे प्रचारात पुढे हे गोडसेंच्या. आता याच्यात महत्वाचा मुद्दा एक असा येतो, कोणाचं पारडं जड आहे. आता 10 वर्षापासून खासदार गोडसे असल्या कारणानं अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर नाशिकमध्ये आहे आणि गोडसेंच्या रूपाने 2014 मध्ये ज्यावेळेस इलेक्शन झाली तर त्या 2014च्या इलेक्शनला मराठा विरुद्ध भुजबळ अशी सरळ लढत झाली आणि त्याच्यात मोदी लाटेचा प्रभाव होता. पण नाशिकमध्ये मोदी लाट ही 2 नंबरला होते. भुजबळ विरुद्ध मराठा समाज असा एक लढाई होती. त्याच्यात हेमंत गोडसे विजयी झाले होते. त्याच्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये भुजबळ कुटुंबातलेच समीर भुजबळ हे उभे होते. ते माझे खासदार होते. त्यांची पुन्हा गोडसेंबरोबर लढाई झाली आणि याच्यात सुद्धा गोडसे निवडून आले. त्याला कारण असं होतं, त्याच्यात मोदी लाट होते. म्हणजे जे हेमंत गोडसे आहे ते वैयक्तिक त्यांच्या मेरिटवर ते निवडून आले नाही, तर ते एक मराठा ओबीसी एक लढाई सुरुवातीच्या काळातली आणि नंतर मोदी लाट याच्यात निवडून आले. आता परिस्थिती अशी आहे की महायुती म्हणून ते उभे आहे आणि या महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष आलेले. तर अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये एक नाराजी अशी आहे की भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली आहे आणि राष्ट्रवादी फोडली, ही एक लोकांमध्ये नाराजी आहे. आणि दुसऱ्या बाजूला अँटी इन्कम्बन्सी आणि महाविकास आघाडीचा उमेदवार हा 45 दिवस प्रचाराने पुढे आहे. तर आता भाजपची जी महायुतीची जी भिस्त जी आहे ती शहरी भागावर आहे आणि शहरी भागामध्ये आता प्रचाराला यांच्याबरोबर किती लोक हे मदत करतात म्हणजे महायुतीचे घटक हे फार महत्वाचं आहे. सध्या परिस्थितीमध्ये काही आमदारांची नाराजी आहे महायुतीमधल्या. तर शिवसेनेच्या शिंदे गटात सुद्धा एक गटबाजी सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदे येऊन गेले पण त्यांच्या मेळाव्याला तसं फारसं काही असा एकजिन्सीपणा दिसला नाही. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार सध्या परिस्थितीत पुढे आहे. महाविकास आघाडीला इगतपुरी आणि सिन्नर ह्या 2 मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि तिथं महाविकास आघाडीचेच आमदार आहे. म्हणजे सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे आमदार जरी असले तरी तिथं वंजारी आणि मराठा हा घटक जो आहे तो एकत्र आलेला आहे आणि तो महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे.
म्हणजे महाराष्ट्रात एक परिस्थिती अशी आहे, एकीकडे ओबीसी मराठा अशी लढाई जरी असली तर नाशिकमध्ये ओबीसी आणि मराठा एकत्र आलेले. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे IPLची. IPLचं पॉइंट टेबल दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चाललंय. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात CSK जिंकली तर पॉइंट टेबलमध्ये हा संघ अजून एक वरचं स्थान पटकावेल आणि गुजरात हारली तर त्यांचं पॅकअप होईल. पण एकूणच या सामन्याची स्थिती कशी राहील हे सांगतायत आमचे क्रीडा प्रतिनिधी अनिरुद्ध संगपाळ. IPLचं पॉइंट टेबल दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चाललंय. प्रत्येक सामन्याकडे त्याच्यात बदल होताना दिसत आहेत. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे आणि या सामन्यानंतर देखील पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आज जर सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला तर ते जे बॉर्डरवर आहेत, चौथ्या स्थानावर आहेत प्लेऑफच्या, तर ते तिसऱ्या स्थानावर जातील, कारण की त्यांचं रन रेट चांगला आहे आणि ते सनरायझर्स हैदराबादला चौथ्या स्थानावर ढकलतील. जर हा सामना गुजरात टायटन्सने जिंकला तर त्यांचे 10 पॉईंट्स होतील, म्हणजे ते डबल डिजिटमध्ये पॉईंट टेबलमध्ये डबल डिजिटमध्ये जातील. पण त्यांचं नेट रन रेट पाहता ते जरी पुढचे दोन्ही सामने जिंकले तरी सुद्धा प्लेऑफमध्ये जातील याची शाश्वती नाही, कारण की 14 पॉईंट्स जरी त्यांचे झाले तरी नेट रन रेट त्यांचं उणे 1च्या आसपास आहे. त्यामुळं त्यांना फारशी संधी नाही आणि जर समजा आज ते हारले चेन्नईकडून तर ते थेट इलिमिनेट होतील आणि मुंबई इंडियन्स प्रमाणेच त्यांच्या नावापुढे देखील इलिमिनेटरचा ई लागण्याची शक्यता आहे. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर गुजरात टायटन्स खूप लो परफॉर्म करताना दिसतंय. गेले 3 सामने सलग त्यांनी हरलेत आणि RCBनं त्यांना 2 वेळा हरवलंय. ते होम ग्राउंडवर हरतायत. त्यामुळे चेन्नईसाठी हा सामना फार अवघड नाहीये, कारण की गुजरातचं मनोबल फार काही चांगलं दिसत नाहीये. त्यामुळं नक्कीच चेन्नई सुपर किंग्सला चान्स आहे आणि गेल्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्सचा पराभव केल्यानंतर त्यांचंही मनोबल वाढलं असेल. फक्त धोनीच्या बॅटिंग क्रमांकावरून फार टीका होताना दिसते. तर या सामन्यात धोनीला ऋतुराज वरच्या स्थानावर पाठवतो का, फक्त 3-4 बॉलसाठी न खेळवता त्याला एक चांगला ओव्हरचा स्पॅन देतो का, हे पाहावं लागेल. पॉडकास्टची चौथी बातमी आहे हरियाणातील राजकीय भूकंपाची. हरियाणात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पत्र लिहून नायब सिंह सैनी सरकारने बहुमत गमावल्याने तातडीने बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. राज्यातील 3 अपक्ष आमदारांनी सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने हे सरकार अल्पमतात आलंय. त्यामुळे हरियाणातील भाजप सरकारने बहुमत गमावल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं चौटाला यांनी म्हटलंय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे भारताच्या संदर्भात रशिया आणि अमेरिकेत जुंपल्याची. धार्मिक स्वातंत्र्याचा भंग केल्यावरून अमेरिकेच्या फेडरल आयोगाने भारतावर टीका केली होती. यावरून आता रशियानेही या वादात उडी घेतली आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात भारताला अस्थिर करण्याचा अमेरिकेचा उद्देश असल्याचा आरोप रशियन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलाय. भारतातील अंतर्गत राजकारणात असमतोल तयार करणे आणि सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया अधिक जटिल व्हावी या उद्देशानेच हे आरोप करण्यात आल्याचा आरोप रशियाने अमेरिकेवर केलाय. अमेरिकेच्या या वक्तव्यामुळे त्यांचा भारतीय निवडणुकीतील हस्तक्षेप स्पष्टपणे दिसून येतो, असं रशियातील माध्यम संस्था RT न्यूजने आपल्या वृत्तात म्हटलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे कारागृहातील कैद्यांसंदर्भातली. अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या कैद्यांना लवकरच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता येणार आहे. यासाठी राज्यभरातील कैद्यांना ई-मुलाखत आणि स्मार्ट कार्ड कॉलिंग सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती सरकारकडून मुंबई हायकोर्टात बुधवारी देण्यात आली. आजच्या पॉडकास्टची शेवटची आणि 7वी बातमी आहे मनोरंजन क्षेत्राची. सोनी मराठी वाहिनीच्या नव्या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा प्रोमो खास आहे. त्याचं कारण म्हणजे या मालिकेतून आपल्याकडे टीव्ही विश्वात पहिल्यांदाच AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलाय. या नव्या मालिकेचे नाव आहे तू भेटशी नव्याने. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण यात सुबोध भावेची 2 रूपं पाहायला मिळणार आहेत. यांपैकी एक रूप हे AIचं असेल. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या
आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.